नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूयाच्या काही ठळक घडामोडी। स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात स्मार्ट मीटर हटाव कृती समितीच्या वतीने मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाव्यापी विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। सयाजी हॉटेल विश्रामबाग येथून मोर्चाला सुरुवात होऊन ती विश्रामबाग येथील वीज वितरण विभागाच्या कार्यालयावर धडकणार असल्याची घोषणा कृती समितीचे अध्यक्ष चंदनदादा चव्हाण यांनी केली। सांगली जिल्ह्यात वीज ग्राहकांच्या इच्छेविरुद्ध स्मार्ट मीटर बसवले जात असल्याचा आरोप कृती समितीने केला आहे। तसेच वाढीव वीज बिलांमुळे ग्राहकांमध्ये तीव्र नाराजी असून या प्रश्नाला जिल्ह्यातून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले। अभियंता वीज वितरण विभाग सांगली यांच्या कार्यालयावर निघणाऱ्या या मोर्चात सर्व वीज ग्राहकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन चंदनदादा चव्हाण यांनी केले आहे। यावेळी चंदनदादा चव्हाण, डॉक्टर अब्दुल शेख, श्री नितीन मिरजकर, श्री युनुस महाद, श्री सलीम पनाळकर, श्री दत्ता पाटील, श्री अरुण रुपनर, श्री रामदास सावंत, श्री प्रणव पाटील, डॉक्टर जयपाल चौगले, श्री गोरख मनकडे, श्री सुरेंद्र गायकवाड, श्री टिपू इनामदार, श्री सुभाष तोडकर, श्री बापू अवघडे, श्री रामभाऊ पाटील, श्री विजय बल्लारी, श्री महेश मासाळ, श्री हुसेन शेख, श्री आदर्श नलवडे, श्री अमोल माने, श्री सतीश फोंडे, श्री अक्षय पवार उपस्थित होते। मीटर हटवा, मीटर हटवा, स्मार्ट मीटर कृती समितीचा स्मार्ट मीटर कृती समितीचा स्मार्ट मीटर कृती समितीचा। सांगली जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर हटाव कृती समिती ही सर्व पक्षीय संघटना, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते यांनी बनवलेले आहे। ही कशासाठी बनवलेले आहे तर या जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर वीज ग्राहक यांची मीटर व्यवस्थित चालत असताना, कुठल्याही त्या मीटरच्या तक्रारी नसताना हे स्मार्ट मीटर हा बळजबरीनं लादण्याचा उद्योग या राज्य सरकारनं केलेला आहे। आणि या स्मार्ट मीटरच्या माध्यमातून जिथं 500 रुपये बिल येत होतं तिथं 2-2.5 हजार रुपये आलं, 4-4, 5-5 पटीनं जर बिलं सर्वसामान्यांच्या वरती लादून हे जर सरकार लूट करत असेल तर या लुटीचा परिणाम या येत्या काही कालावधीमध्ये सरकारला भोगायला मिळणार आहे। आणि याचा असंतोष या जिल्ह्यातून उफाळून आलेला आहे। आणि 1 सप्टेंबर 2026 रोजी या कार्यकारी वीज वितरण अभियंत्यांच्या कार्यालयावर या गाडगिळ यांचं जे ऑफिस आहे त्या चौकातून MSCBच्या कार्यालयावर विराट मोर्चा या सांगली जिल्ह्यातल्या वीज ग्राहकांचा निघणार आहे। वीज ग्राहकांच्या हक्कावरती गदा आणून बेकायदेशीररित्या त्यांनी मीटर बसवलेले आहेत, कुठल्याही प्रकारचे पूर्व सूचना दिलेल्या नाहीत, त्यांची संमती घेतलेली नाही आणि ग्राहक संरक्षण कायद्याचं उल्लंघन करून बळजबरीनं जे मीटर बसवणारे अधिकारी आहेत त्यांना घराकडे घालवण्याच्या निमित्तानं हे सुद्धा असे काही मुद्दे आम्ही घेऊन या अधिकाऱ्यांना सबक शिकवली पाहिजे। आणि या मोर्चामध्ये जर संबंधित अधिकाऱ्यांनी जर हे तात्काळ नाही थांबवलं तर पुन्हा हेच कृती समितीचे कार्यकर्ते या राज्य सरकारला जनतेचा उद्रेक दाखवण्यासाठी कायदा हातात घ्यायला सुद्धा मागं पुढे पाहणार नाही। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि या निमित्ताने मी सांगू इच्छितो की ह्या जनतेचा लढा, या लढ्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावा अशी विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा। तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।